त्यानंतर अजून एक असते कोणती, डेटा अपडेट करण्याची. ह्या 4 मेथड्स समजल्या तुम्हाला, जवळपास 70% नोट.जेएस समजला. ठीक आहे. मग हे 4 ऑपरेशन झाले की ह्याच्या पुढे फक्त मग एक छोटे छोटे कॉन्सेप्ट असतात. उगं 5-10 मिनिटाचे कॉन्सेप्ट, म्हणजे जास्त काही टाइम लागणार नाही त्याला, पण छोटे छोटे कॉन्सेप्ट राहणार. पण मेन ह्यातलं नोट.जेएस मधला टार्गेट म्हणायचं आपलं MySQL. ह्या 4 हे परफॉर्मन्स तुम्हाला कळाले की तुम्हाला जवळपास 70% नोट.जेएस समजला. ठीक आहे ना. त्यामुळे मी तुम्हाला जे काल डेमो दिले ते डेमो मनाने करायचे ट्राय करा, तुमची प्रॅक्टिस होईल. बरोबर ना. त्यासाठी तुम्हाला ते डेमो दिले. तुमची जेवढी भारी प्रॅक्टिस होईल तेवढी प्रोजेक्ट तुम्हाला सोपा जाईल. आपण जो प्रोजेक्ट घेणार आहोत त्यामध्ये तुम्हाला समजेल की हेच राहणार आहे. आपण प्रोजेक्ट घेणार आहे ना, त्या प्रोजेक्ट मध्ये हेच राहणार आहे की डेटा सिलेक्ट करायचा, डेटा घ्यायचा, तेच राहणार आहे ना. आता जसं की तुमच्या रिअल लाईफ मध्ये तुम्ही एखादे हे बघतात, तुम्ही रील्स बघतात इंस्टाग्रामवर. आता रील्स काय करतात, तुमच्या मित्राच्या पण तुम्हाला शो होत्यात. मग मित्राच्या शो होत्यात म्हणजे तिथून तुम्हाला डेटा काय येतोय, घेऊन येतोय. मित्र काय करतोय, इन्सर्टची क्युरी करतोय आणि तुमच्या मोबाईल मध्ये सिलेक्टची क्युरी काय होते, परफॉर्म होते. ह्याच प्रकारे आपला प्रोजेक्ट असणार आहे. ठीक आहे ना. त्यामुळे जे काय तुम्हाला डेमो दिले ते डेमो कंपल्सरी कम्प्लीट करत चला. ज्याने काय होईल, तुमची प्रॅक्टिस होईल, तुम्हाला कॉन्सेप्ट समजते. ठीक आहे. फक्त तुम्ही 3 ऑपरेशन नाही करायचे. तुम्ही क्रिएट केला असेल, त्यात इन्सर्ट केला असेल डेटा, त्यानंतर डेटा सिलेक्ट, त्यानंतर डिलीट पण केला असेल. पण आज आपण काय घेऊ, अपडेट घेऊ. डिलीट बरोबर काय घेऊ आपण, अपडेट पण घेऊ. आणि मग ती तुम्ही जी काही क्युऱ्या करणार आहेत की 30 टेबल दिले, त्या 30 टेबल मध्ये काय काय करणार, क्रिएट, इन्सर्ट, सिलेक्ट आणि डिलीट आणि अपडेट, एवढ्या 4च क्युऱ्या करायच्या. ह्याच्या व्यतिरिक्त बाहेर काहीच नाही. ठीक आहे. करू मग लेक्चरला स्टार्ट मी आता. ठीक. त्यासाठी मी कुठे आलो, आपला जो काय फोल्डर आहे त्या फोल्डर मध्ये जाऊ. कोणता, A to Z54 नावाचा फोल्डर. आणि त्यामध्ये एक मी नवीन एक फोल्डर बनवतो. त्या फोल्डरला नाव देतो जसं की node_mysql डे किती आज 6. आणि जो काय फोल्डर केलाय मी, त्या फोल्डरला काय करतो, सीएमडी मध्ये ओपन करतो. ऍड्रेस बारवर क्लिक केलं, इथे राईट करणार सीएमडी, एंटर बटन क्लिक. त्यानंतर जी काही सीएमडी आहे, सीएमडी मध्ये आपली फर्स्ट स्टेप राहणार. फर्स्ट स्टेप काय राहणार की इन्स्टॉलेशन करून घ्यायची. मग इन्स्टॉलेशन साठी आपल्याला लागणार आहे npm i एक्सप्रेस, त्यानंतर EJS. कोणाला काही समजलं नाही विचारत चला. ठीक आहे. फास्ट होत असेल मेसेज बॉक्स मध्ये राईट करा किंवा माईक चालू करून बोलू शकतात. आता npm i एक्सप्रेस, EJS, त्यानंतर MySQL इथे राहणार आहे 2, त्यानंतर बॉडी डॅश पास. एवढे पॅकेज आपल्याला लागतात. मग पॅकेज मी करतो इथे एंटर. आता आपल्याला पॅकेज एवढे लागतात. पुढे जाऊन अजून एखादा पॅकेज वाढला तर आपण अजून एखादा पॅकेज काय करणार, ऍड करत चालणार. ठीक आहे ना. एकाच लाईन मध्ये सगळे पॅकेज पण इन्स्टॉल करून टाकू. पॅकेज इन्स्टॉल झाले, त्यानंतर नेक्स्ट स्टेप राहणार VS कोड ओपन करण्याची. मग कोड पेस्ट डॉट एंटर केलं, VS कोड ओपन झालं. ठीक आहे. होतंय ओपन. आता VS कोड ओपन झाल्यानंतर VS कोड मध्ये आपल्याला एक सर्व्हर बनवायची. ठीक आहे. आपल्याला नीड कशाची, आता एका सर्व्हरची. मग सर्व्हर बनवण्यासाठी मी काय करतो, इथे एक फाईल बनवतो आणि फाईलला नाव देतो जसं की index.js. फाईलला नाव दिलं मी index.js. आणि त्या फाईल मध्ये मी काय करतो, एक सर्व्हरचा कोड राईट करणार. आता index.js मध्ये आलो, वॅर पहिले राहणार आपलं काय इथे एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर राउंड ब्रॅकेट डबल कोड एक्सप्रेस. त्यानंतर वॅर बॉडी पार्सर इक्वल टू रिक्वायर राउंड ब्रॅकेट मध्ये बॉडी डॅश पास. त्यानंतर अजून कोणतं पॅकेज आहे, MySQL इक्वल टू रिक्वायर राउंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये MySQL 2. त्यानंतर एक व्हेरिएबल घ्यायचा आणि त्या व्हेरिएबलला सांगायचे एक ऍप नावाचा व्हेरिएबल घ्यायचा. आणि त्यामध्ये जी काही एक्सप्रेसची फंक्शनॅलिटी आहे, ती फंक्शनॅलिटी आपण तिथे स्टोअर करतो. आणि त्या ऍप व्हेरिएबलला सांगणार की एक URL बनव, कोणती ऍप डॉट
गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश कोमा घ्यायचा, त्यानंतर फंक्शन. फंक्शन मध्ये दोन पॅरामीटर, एक रिक्वेस्ट असतो, दुसरा असतो रिस्पॉन्स. आणि इथे मी रिस्पॉन्ड डॉट करतो रेंडर. ठीक आहे, रेंडर करतो. जसे की आपण रेंडर करतो काय, आता ह्या रेंडरचा अर्थ काय, जेव्हा कधी आपल्याला एखादा पेज शो करायची, एखादी फाईल शो करायची, तेव्हा आपण कोणतं यूज करणार, रेंडर यूज करणार. मग इथे मी करतो रेंडर डॉट होम डॉट ईजीएस. झालंय. त्यानंतर आपल्या सर्व्हरला सांगणार की एक आम्हाला पोर्ट नंबर पाहिजे, मग एक पोर्ट नंबर दिला ऍप डॉट लिसन 1000. झाला. एवढा बेसिक कोड झाला आपला सर्व्हरचा क्रिएट करून. त्यानंतर जी काही माझी इजेस फाईल आहे ती इजेस फाईल पण मी करतो एकदा क्रिएट. मग इजेस फाईल कुठे असणार आपली, एक व्ह्यूज नावाचा फोल्डर असेल आणि त्या व्ह्यूज नावाच्या फोल्डरच्या आतमध्ये होम डॉट इजेस असेल. झालं एवढं काम. त्यानंतर आपला डेटाबेस कनेक्शन पण करून घेऊ इथे. मग कनेक्शन करण्यासाठी मी घेतो एक व्हेरिएबल कोणता, कॉन इक्वल टू काय सांगणार, मायस्क्यूएल डॉट क्रिएट कनेक्शन राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट, कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये 4 पॅरामीटर. पहिलं असणार होस्ट. होस्ट कोण आहे आपला, डबल कोड मध्ये घ्या किंवा सिंगल कोड मध्ये घ्या, काय करतो. लोकल होस्ट. सेकंड असतो युजर. अरे सर्व्हर झालं की, आणि युजर कोण आहे आपला रूट. त्यानंतर की पासवर्ड. मग इथे मी पासवर्ड राईट केला. तुमचा जो काय पासवर्ड असेल तो पासवर्ड तुम्ही इथे राईट करा. माझा रूट पासवर्ड आहे, मी रूट राईट केला. त्यानंतर लास्ट असतो एक डेटाबेस. मग आपला डेटाबेस आहे A to Z 50. झालाय डेटाबेस, कनेक्शन झालंय, एवढं काम झालंय. त्यानंतर जो आपला प्रोजेक्ट आहे, जो काय सर्व्हर आहे, सर्व्हरला मी इथे करतो रन करण्यासाठी कमांड राहणार आपली इंडेक्स डॉट जेएस. याचा आउटपुट पाहण्यासाठी कुठे आलो, ब्राउझरला आलो. ब्राउझरला आल्यानंतर मी सर्च करतो लोकलहोस्ट 1000. इथे मला आउटपुट शो नाही झालं. का नाही झालं की आपण होम डॉट ईजीएस मध्ये मी काय राईट नाही केलं. जसं की मी इथे राईट करतो वेलकम. आता चेक करू, वेलकम नाव आलंय. एवढं समजलंय, घेऊ पुढे. ठीक आहे. मग जे काय आपलं होम डॉट ईजीएस असणार, त्या होम डॉट ईजीएस मध्ये आपण एक बेसिकचा फॉर्म कोणता घ्यायचा, मग कोणतं झालं नाही आजपर्यंत. ऑनलाईन मेंबर्स सांगा बरं, सजेस्ट करा बरं एक फॉर्म टेबल नेम, की कोणता घ्यायचा टेबल आपला जो ऑलरेडी झाला नाही तो टेबल घ्यायचा. कालच झाला लॅपटॉपचा. ऋतुजा हॉस्पिटल एम्प्लॉय. जास्त फील्ड नको ह्याच घ्यायच्या, छोटाच फील्ड घेऊ. ठीक आहे ना. त्यासाठी अजून एक सांगा बरं, त्यामध्ये जास्त फील्ड नाही, आपल्याला 2च फील्ड घ्यायचे. ठीक आहे, जास्त कॉम्प्लिकेट मध्ये जातो ना आपण. पेमेंट. पेमेंट मध्ये काय काय येणार अनिकेत, काय काय येईल. ठीक आहे. ठीक आहे, आपण घेऊ. ठीक आहे, काहीतरी राईट केले. काय राईट केले, ऑर्डर आयडी, पेमेंट मेथड आणि स्टेटस. हे प्रोडक्टचं झालं, ऑर्डरचं झालं ना. ऑर्डर कुठं आले, प्रोडक्ट्स. ठीक आहे, प्रोडक्टचं घेऊ. आपलं प्रोडक्ट नावाचा टेबल नाही आपल्याकडे. ठीक आहे ना. मग मी काय करतो, इथे एक फॉर्म घेतो. फॉर्मला सांगतो ऍक्शन. ऍक्शन मध्ये आपण राईट करणार सेव्ह अंडरस्कोर प्रोडक्ट. ठीक आहे. त्यानंतर आपली एक राहणार मेथड. मेथड टाईप पोस्ट. आणि फॉर्म मध्ये मी फील्ड घेतो. फील्ड घेतली सपोज एंटर प्रोडक्ट नेम. त्यासाठी एक बीआर नंतर एक इनपुट. इनपुट टाईप राहणार टेक्स्ट. आणि मी इथे राईट करतो प्रोडक्ट अंडरस्कोर नेम. ठीक आहे, असं मी काही एक नेम राईट केलं. त्यानंतर त्यासाठी मी घेतला एक दोन बीआर घेतले. बीआर नंतर अजून घेऊची फील्ड आपण एंटर प्राइस घेऊ फक्त. ठीक आहे ना, 2च फील्ड घ्यायचे आपल्याला आज, जास्त नको. ठीक आहे, बाकी तुम्हाला वाटेल तुम्ही घ्या जास्त, मी फक्त 2 घेतो. आणि मी इथे घेतो एक इनपुट टाईप. इनपुट टाईपला टाईप कोणता द्यायचा, की नंबर टाईप देणार. प्राइस नंबर मध्ये असणार म्हणून आपण इथे टाईप देणार नंबर. आणि इथे मी करतो प्राइस. आणि इथे मी राईट करतो जसं की, ठीक आहे, प्रोडक्ट नेम राहून देतो आणि इथे देतो प्रोडक्ट प्राइस. ठीक आहे, ह्या प्रकारे असे 2 फील्ड घेतले आपल्या फॉर्म मध्ये. फॉर्म मधून नंतर आपला लास्ट राहणार एक बटन. आणि बटनला मी नाव देतो सेव्ह प्रोडक्ट.
झालाय फॉर्म क्रिएट झाल्यानंतर चेक करतो मी आउटपुट पेजला झालाय का शो, झाला इथे शो. ठीक आहे, वेलकमच्या जागेवर ऍड प्रोडक्ट नाव लिहू मी इथे करतो ऍड प्रोडक्ट आणि इथे रिफ्रेश करतो. रिफ्रेश केल्यानंतर इथे आला ऍड प्रोडक्टचा फॉर्म. मग फर्स्ट मी भरतो एक ब्लू टी शर्ट असा एक प्रोडक्टची नेम भरलं आणि त्यानंतर प्रोडक्टची मी प्राइस भरतो असं काहीतरी भरपूर सारी भरली आणि सेव्ह प्रोडक्ट केलं. सेव्ह प्रोडक्ट केल्यानंतर डेटा कुठे गेला, स्लॅश सेव्ह प्रोडक्टला. कोणत्या मेथडने गेला, पोस्ट मेथडने गेला. मग जी काही ती URL असेल ती URL आपण कुठे बनवणार, index.js मध्ये. मग index.js मध्ये आलो, app.post राईट केलं, त्यानंतर राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट स्लॅश सेव्ह प्रोडक्ट घेतलं, कोमा घेणार आणि एक फंक्शन असते. फंक्शन मध्ये दोन पॅरामीटर, एक रिक्वेस्ट, सेकंड असतो रिस्पॉन्ड. आणि ते रिस्पॉन्ड डॉट मी करतो सेट. आणि जो काय डेटा येतो तो कशात येतो, डेटा कशात येतो, बॉडी मध्ये येतो. मग इथे प्रिंट करण्यासाठी मी रिक्वेस्ट डॉट काय करणार, बॉडी करणार. आणि बॉडी केल्यानंतर इकडे आलो, चेक करतो डेटा प्रिंट होतोय का, नाही झाला डेटा प्रिंट. का बरं, ऑनलाईन मेंबर्स लक्ष आहे ना, सांगा बरं. मग ठीक आहे, ऑनलाईनला विचारायचे लक्ष आहे की नाही चेक करू ना आपण. का बरं डेटा प्रिंट नाही झाला, मिडलवेअर. बरोबर, वैष्णवीचं लक्ष. बाकीचे आहेत का नाही जागे, बरे बाकीचे सांगा बरं कोणते मिडलवेअर. ऑनलाईन मेंबर्स आहे ना तुम्ही, जागे आहात. ठीक आहे, ऑनलाईन मेंबर बॉडी पार्सलची. ठीक आहे, बॉडी पार्सलची आपली काय राहिली, मिडलवेअर राहिली. मग बॉडी पार्सलची मिडल राईट करण्यासाठी मी इथे राईट करतो, खाली काय राहणार मिडलवेअर, मग ऍप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये बॉडी पार्सल डॉट URL एन्कोडेड एक्सटेंडेड कोलन. ह्या प्रकारे आपली काहीतरी एक मिडलवेअर राहणार. झाली मिडलवेअर राईट करून. आता चेक करू की जो काही डेटा येतोय तो डेटा प्रिंट होतोय की नाही. इथे मी रिफ्रेश केलं, जसं रिफ्रेश केलं आपल्याला डेटा भेटला. कोणता कोणता डेटा भेटला, एक प्रोडक्ट नेम भेटले, सेकंड भेटले आपल्याला प्रोडक्ट प्राइस भेटली. मग जो काय हा डेटा भेटतो आपल्याला फॉर्म मधून, हा डेटा आपल्याला MySQL मध्ये स्टोअर करायचा. मग MySQL मध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक टेबल, बरोबर ना. मग जो काय टेबल असणार आहे, टेबल आपण एकदा क्रिएट करू. मग टेबल कसं असेल आपला, क्रिएट टेबल, कोणता, प्रोडक्ट्स. ठीक आहे, पेलिंग क्लिक, इथे प्रोडक्ट्स राऊंड ब्रॅकेट, त्यानंतर राऊंड ब्रॅकेट मध्ये पहिली आपली व्हॅल्यू राहणार प्रोडक्ट ID, प्रोडक्ट अंडरस्कोर ID. ID ला टाईप राहणार आपला इंट, त्याला त्यानंतर प्रायमरी की आणि त्यानंतर ऑटो अंडरस्कोर इन्क्रीमेंट. त्यानंतर सेकंड राहणार आपला प्रोडक्ट नेम आणि त्याला टाईप राहणार वॅरकॅर दिली मी 100. त्यानंतर लास्ट राहणार आपला प्रोडक्ट अंडरस्कोर प्राइस आणि त्याला टाईप देतो मी सपोज ई. झाला टेबल क्रिएट. मग जो काय आपला टेबल क्रिएट झाला, टेबलला मी इथून करतो कॉपी आणि कुठे पेस्ट करणार, आपल्या वर्क बेंच मध्ये. मग जी काय वर्क बेंच आहे त्या वर्क बेंचला मी इथे ओपन करतो. ओपन केल्यानंतर पासवर्ड मागितलाय मला, मी इथे पासवर्ड एंटर केला. एंटर केल्यानंतर आपला जो काही इंटरफेस आलाय, जो काही डेटा आहे तो मी एकदा रिमूव्ह करतो इथला. ठीक आहे, आणि वर्कबेंच ओपन केल्यानंतर आपल्याला कोणता डेटाबेस यूज करायचा आहे ते पहिल्यांदा सिलेक्ट करावं लागेल. सपोज मी एक दुसरा डेटाबेस असता माझा यूज असं. ठीक आहे, युजर आलं, माझ्याकडे असे दोन डेटाबेस आहेत. ठीक आहे ना, त्या दोन डेटाबेस पैकी मला कोणता A to Z 54 नावाचा डेटाबेस मला काय करायची. आता इथे मला दोन डेटाबेस आहेत. आता मला डेटाबेस मध्ये काम करायची कोणत्या, एक तर मला A to Z 54 मध्ये काम करायची. जो काही डेटाबेस आहे दत्ता नावाचा, तो मला डेटाबेस यूज करायचा आहे का, नाही. मग मी त्यासाठी करणार, कर्सर तिथे नेणार आणि त्या लाईनला एक्झिक्यूट करणार. झाला, इथे सक्सेसफुली आलंय. आणि मगच मी जी काही क्युरी केली ती क्युरी इथे राईट करणार. पेस्ट केले, रन केले, झाला क्रिएट टेबल. टेबल तर क्रिएट झालाय. आता काय करायचे आपल्याला, जो काय हा डेटा येतोय हा डेटा टेबल मध्ये पाठवून द्यायचा आहे. मग त्यासाठी डेटा आपल्याला पाठवण्यासाठी इथे एक क्युरी करावी लागेल. कोणती क्युरी असेल ते, कुठे क्युरी करणार आपण, जी काय आपली URL आहे स्लॅश प्रोडक्ट.
तिथे मग एक व्हेरिएबल घेतला कोणता डी इक्वल टू रिक्वेस्ट डॉट बॉडी. त्यानंतर अजून एक व्हेरिएबल घेतला एसक्यूएल आणि एसक्यूएल इक्वल टू टिल आणि इथे क्युरी असणार आपली डेटा इन्सर्ट करण्याची. मग इन्सर्ट इनटू प्रोडक्ट्स राऊंड ब्रॅकेट कोणता डेटा भरायचा आहे आपल्याला. आयडी तर भरायची गरज नाही, आयडी काय होणार ऑटोमॅटिकली इन्क्रीज होत जाणार. त्यानंतर आपली आहे प्रोडक्ट प्राइस. ठीक आहे, प्रोडक्ट प्राइस झाली. प्रोडक्ट प्राइस नंतर कोणता कीवर्ड असतो आपला व्हॅल्यूज आणि त्यानंतर राऊंड ब्रॅकेट घ्या पहिली नेम साठी आणि सेकंड घेऊ आपण प्राइस साठी. जो काही डेटा आलाय तो डेटा आलाय रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये. मग मी इथे एक डॉलर घेतला कर्ली ब्रॅकेट ओपन केला क्लोज केला आणि इथे सांगतो रिक्वेस्ट डॉट प्रोडक्ट नेम. त्यानंतर नेक्स्ट मध्ये राहणार आपला प्रोडक्ट डी डॉट प्रोडक्ट प्राइस झाली. क्युरी क्रिएट झाल्यानंतर क्युरीला मी इथे एकदा सेंड करून चेक करतो की जी काय आपली क्युरी क्रिएट होती ती बरोबर होती का चुकीची होती. एसक्यूएल सेंड केलं, आउटपुट पेजला आलो, इथे जाऊन मी एकदा रिफ्रेश केलं. जसं रिफ्रेश केलं एक क्युरी क्रिएट झाली. बरोबर आहे का. इन्सर्ट इनटू प्रोडक्ट प्रोडक्ट नेम प्रोडक्ट प्राइस व्हॅल्यूज ब्ल्यू टी शर्ट आणि 1 2 3 4 5 असं काहीतरी प्राइस झाली. म्हणजे क्युरी आपली बरोबर होते. त्या क्युरीला बरोबर असेल तर रन करून टाकायची. मग रन करण्यासाठी आपले काय कॉन डॉट क्युरी राऊंड ब्रॅकेट डबल त्यामध्ये एसक्यूएल त्यानंतर कोमा घ्यायचा फंक्शन आणि त्या फंक्शन मध्ये दोन पॅरामीटर भेटतात. कोणता एरर आणि सेकंड डेटा कर्ली ब्रॅकेट आणि मी इथे करतो रिस्पॉन्ड डॉट सेट. जो काय डेटा येतोय तो डेटा मी चेक करतो की जो काय डेटा आहे डेटा इथे मी सेंड केला. रिफ्रेश करू. जसं मी रिफ्रेश केलं आपल्याला एक इन्सर्ट आयडी आलाय, सर्व स्टेटस आलाय. ठीक आहे, म्हणजे आपला जो काही डेटा आहे सक्सेसफुली इन्सर्ट झालाय. मग जसा इन्सर्ट झाला की काय करायचं की आपल्याला इथे एक मेथड यूज करायची. काय यूज करायची, इथून पेज चेंज नाही झालं पाहिजे, इथून फक्त डेटा गेला पाहिजे. पेज चेंज झालं पाहिजे का. मग इथे आपण काय सांगणार, मग जी काय आपला डेटा सेव्ह झाला की तू काय करायचं युजरला रिडायरेक्ट करायचं. कुठे रिडायरेक्ट करायचं स्लॅशला. फंडा खतम. रिफ्रेश केलं, एक डेटा अजून भरतो ब्लॅक पॅन्ट, त्याची प्राइस भरली मी 999 आणि सेव्ह प्रोडक्ट. डेटा गेला, पेज चेंज झालं का, डेटा झाला सेव्ह सक्सेसफुली. ऑनलाईन मेंबर्स समजलं एवढं सर्वांना. इथवर काय अडचण आहे का इथवर. फास्ट मध्ये मेसेज बॉक्स मध्ये राईट करत चला. कोणाला वाटलं रिपीट घ्यायची सर रिपीट घ्या, बिंदास बोला. अरे ऑनलाईन मेंबर्स काय बोलतोय. घेऊ नेक्स्ट. ठीक आहे. अरे होम डॉट ईजीएस ची फिलिंग चुकली का इथे. ई जास्त पडला आहे ना. ठीक आहे, मी चेंज करतो. मग इंडेक्स मध्ये पण आपल्याला चेंज करायला लागेल. ठीक आहे, मग मी काय करतो नेक्स्ट, जो काही आपण डेटा सेव्ह केलाय त्या डेटाची मला इथे लिस्ट दाखवायची. बरोबर. मग मला लिस्ट दाखवण्यासाठी मी काय करतो, जो काय पेज बनवलंय त्या पेज मध्ये अँकर टॅग मध्ये एक URL घेतो आणि तिला सांगतो स्लॅश लिस्टला जायचं आणि ते एक सांगतो मी प्रोडक्ट लिस्ट असणार. त्यानंतर ह्याला एक BR घेतो असं काहीतरी आणि चेक करतो. आले की आपला अँकर टॅग आलाय. इथे काय आलं प्रोडक्ट लिस्ट वर क्लिक केलं, युजर पुढे गेला कॅन नॉट गेट प्रोडक्ट लिस्ट. मग जी काही URL आहे ती आपण एकदा URL क्रिएट करून घेऊ. मग URL कुठे बनवणार इंडेक्स डॉट JS मध्ये. मग ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोट काय राहणार स्लॅश लिस्ट कोमा फंक्शन त्यामध्ये रिक्वेस्ट रिस्पॉन्स आणि ते रिस्पॉन्ड डॉट मी करतो रेंडर. का रेंडर करणार की मला एक फाईल शो करायची, त्यासाठी मी इथे रेंडर घेतला आणि रेंडरला सांगणार काय शो करायचं तो लिस्ट डॉट EJS आणि जी काही आपली EJS फाईल असेल ती कुठे असेल
व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये. व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये आलो, एक लिस्ट डॉट इजेस बनवली. त्या एच1 मध्ये मी नाव देतो की प्रोडक्ट लिस्ट. झालंय, चेक करू. इकडे आलो, रिफ्रेश केलं, आलं इथं प्रोडक्ट लिस्ट. ठीक आहे. मग इथे काय करायचं आपल्याला, ह्या प्रोडक्ट लिस्टवर पेजवर आपल्याला काय करायची, डेटा घेऊन यायची, प्रिंट करायची. मग डेटा घेऊन यायची म्हणजे कुठे डेटा घेऊन यायची आपल्याला, प्रोडक्ट लिस्टला. मग हिथेच क्युरी करायला लागेल आपल्याला. कोणती क्युरी, की डेटा घेऊन येण्याची. मग एसक्यूएल इक्वल टू टिल्ट आणि इथे राहणार सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट्स. आणि जी काय क्युरी आहे ती क्युरी मी रन करतो. रन करण्यासाठी कॉन डॉट क्युरी राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये पहिली एसक्यूएल द्यायची. त्यानंतर ते एक फंक्शन आहे, फंक्शन मध्ये दोन पॅरामीटर, एक असतो एरर आणि सेकंड असतो डेटा. आणि जो काय डेटा आलाय तो डेटा मी चेक करतो की डेटा आपल्याला कन्फर्म येत आहे की नाही. मी इथे गेलं कन्सोल डॉट लॉग आणि हे डेटाला काय करतो, इथे कन्सोल मध्ये प्रिंट करतो. चेक करायची, लिस्ट डॉट इजेस ला आलो. जसं लिस्ट डॉट इजेस ला आलो, कन्सोल मध्ये काहीतरी डेटा प्रिंट झाला. इथे दोन डेटा आलाय, प्रोडक्ट आयडी आलाय, प्रोडक्ट नेम आलंय, बरोबर ना. आणि ते प्रोडक्टची प्राइस आली, म्हणजे डेटा येतोय. पुढे येतोय डेटा, ह्या डेटा व्हेरिएबल मध्ये. मग आता जो काय हा डेटा येतोय, हा डेटा मला काय करायची, ह्या लिस्ट डॉट इजीएस ला फॉरवर्ड करून द्यायची, किंवा डेटा मला काय करायची, पाठवून द्यायची. मग डेटा पाठवण्यासाठी मी काय करतो, इथे आपण एक ओबीजे घेतो, वॅर ओबीजे इक्वल टू कर्ली ब्रॅकेट, आणि इथे मी एक व्हेरिएबल देतो, किंवा आपण त्याची की देतो. मग जशी मी की देतो इथे लिस्ट नावाची, आणि कोलन दिला, आणि जो काय डेटा आलाय त्या डेटाची व्हॅल्यू बस. आणि हा ओबीजे काय करायचा, कोमा द्यायचा आणि ओबीजे इथे पास करून द्यायचा. फंडा खतम. डेटा आला, इकडे चेक करू. डेटा तर आलाय, पण आपण डेटा प्रिंट केलाय का, डेटा कोणत्या व्हेरिएबल मध्ये पाठवलाय, लिस्ट डॉट इजेस मध्ये. मग मी लिस्ट डॉट इजेस मध्ये आलो. डेटा प्रिंट करण्यासाठी मी एक टेबल घेतला, टेबलला थोडीशी मी डिझाईन देतो, जसं की मी बॉर्डर घेतली 1 पिक्सल, त्यानंतर एक विड्थ दिली मी त्याला 100%, आणि त्यानंतर एक घेतला टीआर नंतर टीएच. पहिला असेल आमचा सिरियल नंबर, सेकंड असते ना आमचा प्रोडक्ट नेम, आणि सेकंड असेल प्रोडक्ट झालंय. त्यानंतर मी काय करतो, तो जो काय डेटा आलाय तो डेटा चेक करू. टेबल झालाय, प्रिंट झाला. मग जो काही डेटा आलाय तो डेटा आपल्याला प्रिंट करायचा आहे. आणि जो काही डेटा येतोय तो डेटा येतोय एका ऍरे मध्ये. काय येतोय, आलाय ना, ऍरे, ऍरे ऑफ ऑब्जेक्ट मध्ये आलाय. मग ऍरे मधला डेटा प्रिंट करण्यासाठी आपण एक फॉर लूप घेतो. मग इथे मी काय केलं, फॉर लूप राईट करण्यासाठी इजीएसचा सिंटॅक्स ओपन, त्यामध्ये एक फॉर लूप. मग वॅर आय इक्वल टू 0, आय ग्रेटर दॅन, जी काय आपण व्हेरिएबल पाठवलाय कोणता, लिस्ट ची लेंथ जोपर्यंत असेल तोपर्यंत लूप काय करायचा, फिरवत राहायचं. आणि ते आय प्लस, जसा इजेचा सेंटेन्स ओपन केला त्या पद्धतीने क्लोज पण करायला लागेल, दोन्ही कोण पण. आणि त्या दोन्हीच्या मध्ये, त्या फॉर लूपच्या मध्ये आपण काय घेणार, एक टीआर नंतर मी घेतला टीडी, आणि पहिला आपला काय सिरियल नंबर. मग सिरियल नंबर प्रिंट करण्यासाठी मी काय करणार, इथे इजेचा सेंटेन्स ओपन केला आणि इथे आय प्लस, आणि इथे क्लोज केला. इकडे येऊ, रिफ्रेश करू, आले 1 2, म्हणजे डेटा येतोय. दोन डेटा आले, दोन प्रिंट झाले. त्यानंतर जो काही नेक्स्ट आहे, नेक्स्ट डेटा पण आपण प्रिंट करू. मग इथे प्रिंट करण्यासाठी लिस्ट ऑफ आय, आणि त्यामधून काय प्रिंट करायचे आपल्याला, प्रोडक्ट नेम. चेक करायची आली का, आलाय प्रोडक्ट नेम. त्यानंतर प्रोडक्ट प्राइस पण प्रिंट करून घेऊया ऍज इट इज. आली प्राइस. आणि इथे मी काय करतो, एक बटन देतो, कोणतं राहणार ती, की ऍड अँकर टॅग घेतला, अँकर टॅगला सांगतो मी स्लॅशचं, आणि तिथे आपण नाव देऊ ऍड प्रोडक्ट, आणि इथे देतो मी 2 PR. चेक करायचे एकदा, रिफ्रेश. जसं रिफ्रेश केलंय, आलंय ऍड प्रोडक्ट. अजून एक प्रोडक्ट ऍड करतो, जसं की मी इथे ऍड करतो कुर्ती, आणि कुर्तीची प्राइस ठेवतो मी 299, आणि सेव्ह प्रोडक्ट. डेटा गेला, चेक करू, आली इथे कुर्ती, प्राइस आली. एवढं समजलंय ऑनलाईन मेंबर्स.
पुढे घेऊ का ट्राय करता शेवट तुम्ही? घेऊ ना पुढे. ऑनलाईन मेंबरच काय करायचं? अजून आपल्याला डिलीट अपडेट घ्यायचं आहे. घेऊ नेक्स्ट. ठीक आहे, ठीक आहे, नेक्स्ट घेऊ. मग नेक्स्ट आपला मेथड असा आहे की जो काय आपण टेबल बनवलाय कुठे इथे, त्याचमध्ये काय राहणार, खाली एक लास्ट मध्ये एक बॉक्स राहणार कोणता, ऍक्शन नावाचा, आणि त्या ऍक्शन मध्ये दोन बटन असणार. कोणतं एक? ठीक आहे, एक डिलीटचं बटन असणार. कोणतं असणार? डिलीट. जसं आपण डिलीट वर क्लिक करणार, डेटा काय होणार, डायरेक्टली डिलीट होणार, बरोबर. मग त्यासाठी काय करणार आपण, मी एक लास्ट मध्ये एक बॉक्स घेतो आणि त्याला सांगतो टीडी ला ऍक्शन. आलाय, चेक करू. आलाय बॉक्स, आणि त्या ऍक्शन मध्ये आपले राहणार डिलीट बटन. मग मी घेतला इथे टीडीच्या आतमध्ये घेतला मी अँकर टॅग, आणि अँकर टॅग मध्ये मी राईट करतो इथे डिलीट. आलंय डिलीट, चेक करा. जसं डिलीट वर क्लिक करणार, हा डेटा काय झाला पाहिजे, डिलीट झाला पाहिजे. त्यासाठी मी काय करतो, अजून 2-3 डेटा भरून घेऊ की एकदा. ब्लॅक बँड झाली, व्हाईट प्राइस भरली 100 असं काहीतरी. त्यानंतर अजून एक डेटा भरू आपण, टी शर्ट, त्याची प्राइस 10, सेव्ह प्रोडक्ट. ठीक आहे, बस एवढे प्रोडक्ट. ठीक आहे, आपल्याकडे 5 प्रोडक्ट झाले. जसं मी 5व्या डेटावर क्लिक केलं की डेटा काय झाला पाहिजे, डिलीट झाला पाहिजे. मग डिलीट करण्यासाठी आपल्याला एक काय लागणार आहे, त्या प्रोडक्टची आयडी लागणार आहे. ठीक आहे, मग जी काय आयडी आहे ती आयडी आपण पास करून देणार. कुठून? जसं आपण इथे क्लिक करणार डिलीट बटनावर, डिलीट बरोबर एक आयडी पण जाणार. मग कसं की मी अँकर टॅग मध्ये सांगतो स्लॅश डिलीट, आणि इकडे येऊन मी एकदा रिफ्रेश करतो. जसं मी डिलीट बटनावर क्लिक केलंय, कुठे आला युजर, स्लॅश डिलीटला आलं. पण ह्या डिलीट बरोबर आयडी आली का? मग आयडी पाठवण्यासाठी आपण एक मेथड यूज करणार, कोणते, पॅरामीटर. मग त्या पॅरामीटर मधून आयडी पास करून देणार. मग आयडी कशी पास करायची, स्लॅश डिलीट, परत एक स्लॅश द्यायचा, आणि जो काय आपला इजेचा सिंटॅक्स असेल तो ओपन करायचा आहे, इक्वल टू, आणि इथे सांगायचं की जो काय आपल्याला डेटा आलाय. ठीक आहे ना, इथे बघू शकतो तर आपण जो काय आपण डेटा आणलाय, डेटा बरं काय आलंय, प्रोडक्ट आयडी पण आली ना. मग ती प्रोडक्ट आयडी पाठवून द्यायची इथून. मग इजेचा सिंटॅक्स ओपन केला, लिस्ट ऑफ आय, आणि त्यामधून आपल्याला काय पास करायची, प्रोडक्ट आयडी, आणि इजेचा सिंटॅक्स केला, क्लोज. आता चेक करायचं, इथे आलो, रिफ्रेश केलं एकदा, बॅक येऊ, अरे ठीक, बॅक आलो, रिफ्रेश केलं, पहिल्या नंबरच्या डेटावर क्लिक केलं, काय आलं इथे, 1 आलं. दुसऱ्या डेटावर क्लिक केलं, किती आले इथे, 2. चौथ्यावर क्लिक करू, 4. 5व्यावर क्लिक केलं, 5. म्हणजे ज्या आपण डेटावर क्लिक करतो त्या डेटाची आपल्याला काय भेटते, ते आयडी भेटते. आता आयडी तर भेटते, आता ही जी काय आयडी भेटते ती आयडी आपण कॅच करणार, आणि त्या आयडीचा यूज करून डेटा काय करणार, डिलीट करणार. मग जो काही स्लॅश डिलीट आहे त्याचे आपण एकदा URL बनवू. मग index.js मध्ये आलो, त्यानंतर इथे एक URL बनवतो, app.get राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश डिलीट, आणि डिलीट बरोबर आपण एक आयडी पण पाठवली. मग ते आयडी कॅच करण्यासाठी डिलीटच्या पुढे स्लॅश द्यायचा, साप चावल्यासारखं चिन्ह, आणि इथे सांगायचं आयडी, कोमा घ्यायचा, आणि मग फंक्शन ऍज इट इज जे आपण राईट करत होतो, रिक्वेस्ट, रिस्पॉन्स, ते सेमच राहणार आहे. मग जो काय हा आयडी आलाय, आयडी कशात आलाय, रिक्वेस्ट डॉट पॅरम मध्ये आयडी येतो. जसं की आपण डेटा फॉर्म मधून पाठवला तर फॉर्म मधला डेटा रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये येतो, त्याच पद्धतीने जी काय आयडी आहे ती आयडी कशा तिथे रिक्वेस्ट डॉट पॅरम्स मध्ये येतो. सपोज मी इथे एक व्हेरिएबल बनवलं, जसं की आपण हा व्हेरिएबल बनवला डी, त्याच प्रकारे मी इथे एक आयडी नावाचं व्हेरिएबल बनवतो, आणि जो काय आयडी आलाय तो आयडी इथे स्टोअर करतो. मग आयडी आलाय रिक्वेस्ट डॉट पॅरम, त्यामधून आपल्याला आयडी कॅच करायचा. म्हणजे जो काय डेटा येणार तो डेटा आयडी नावाच्या व्हेरिएबल मध्ये काय होईल, स्टोअर होईल. आणि मी इथे सेंड करून चेक करतो की खरंच काय येतोय का नाही. मग इथे रिस्पॉन्ड डॉट सेंड, आणि इथे आयडी सेंड करतो. चेक करू एकदा, रिफ्रेश केलं, ओके.
का बरं असं होतंय? ठीक आहे, लिस्टला आलो, डिलीट बटनावर क्लिक केलं, भेटला एक आयडी इथे. ठीक आहे, त्यानंतर मी लास्टवर क्लिक करतो, 5 आयडी भेटला. त्यानंतर तिसऱ्यावर क्लिक केलं, 3 नंबर आयडी भेटला, म्हणजे आपल्याला एक नंबर भेटतोय, बरोबर. मग ज्या नंबरचा यूज करून आपण काय करणार, डेटा डिलीट करणार. मग इथे सांगणार डेटा डिलीट करण्याची क्युरी काय राहणार, मग वॅर एसक्यूएल इक्वल टू टिल्ड आणि ह्यामध्ये एक क्युरी डिलीट कारण आहे ते फ्रॉम कोणता टेबल आहे आपला, प्रोडक्ट्स. त्यानंतर डेटा कोणता डिलीट करायची, मग त्यासाठी कोणता म्हणलं की विअर राईट करणार, विअर. आणि इथे सांगणार आपण आमच्याकडे एक प्रोडक्ट आयडी, त्या प्रोडक्ट आयडी मॅच झाली, तो डेटा काय करतो, डिलीट करतो. आणि जो काही डेटा आलाय तो डेटा आपण एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलाय, कोणत्या, आयडी. आणि एकदा चेक करू जी काय आपली क्युरी क्रिएट होती ती क्युरी बरोबर होते की नाही. मग रिस्पॉन्ड डॉट मी सेंड केलं, इकडे रिफ्रेश केलं, डिलीट फ्रॉम प्रोडक्ट वेअर प्रोडक्ट आयडी इक्वल टू 3. 5व्या नंबरवर केलं, 5 होते, म्हणजे आयडी आपली क्युरी काय होती, क्रिएट होती. क्युरी बरोबर आहे तर क्युरीला देऊ रन करून. मग रन करण्यासाठी कॉन डॉट क्युरी राऊंड ब्रॅकेट त्यामध्ये एसक्यूएल फंक्शन आणि फंक्शन मध्ये एक राहणार रिक्वेस्ट सेकंड रिस्पॉन्स. काय असते, एरर आणि डेटा असतो, बरोबर. एरर आणि सेकंड असतो डेटा. आणि जो काही डेटा भेटतोय, डेटा भेटल्यानंतर डेटा डिलीट झाला की युजरला कुठे पाठवायचं आपल्याला, की त्याच पेजवर पाठवायचं, कोणत्या, लिस्ट पेज. मग रिस्पॉन्ड डॉट मी इथे फक्त रिडायरेक्ट करतो, रिडायरेक्ट कुठे, स्लॅश लिस्ट. चेक करू एकदा, रिफ्रेश केलं, आलो तिथे, झाला डेटा डिलीट 5 नंबरचा. 2 नंबरच्या डेटावर क्लिक करतो, झाला 2 नंबरचा डेटा क्लिक, 1 नंबरचा गेला, झाला 1 नंबरचा. होतोय ना डेटा डिलीट. एवढे मेथड समजली, ट्राय करतात एवढी ऑनलाईन मेंबर्स का नेक्स्ट घ्यायचं, काय करतात, जास्त काय कॉम्प्लिकेट नाहीये, अपडेट पण सेमच आहे. क्युरी तर तुम्हाला जमते, काय क्युरी, अपडेट टेबल नेम सेट, आणि जो काय अपडेट करायचा तो डेटा देऊन द्यायचा. मग तीच क्युरी इकडे रन करणार, जशी आपण सिलेक्ट क्युरी करतो अपडेट, त्याच प्रकारे अपडेटची पण आहे. ठीक आहे, लक्ष द्या इकडे, 2 मिनिट, आपण 2 मिनिटात होऊन जाईल. ठीक आहे, आता पुढे आपण फॉर्म मध्ये येऊ, फॉर्म मध्ये आलो, लिस्ट मध्ये आलो, इथे मी आता इथे 2 डेटा आहेत, बरोबर. जसं इथे डिलीटचं बटन आहे, डिलीट केलं की डेटा काय होतोय, डिलीट होतोय. मग अजून एक बटन टाकू अपडेटचं, अपडेटवर क्लिक केलं की डेटा अपडेट होईल. ठीक आहे ना. मग पण ते आधी आपल्याला आधी कॉन्सेप्ट समजून घेऊ. जसं की मी जातो, ठीक आहे, अपडेटचा मेथड थोडासा वेगळा आहे, ती जास्त तुम्हाला समजणार नाही. ठीक आहे, बऱ्याचशा डॉक्युमेंट जाईन असं मला वाटतंय. आता सपोज हे माझं एक कशाचं गुगल अकाउंट आहे, बरोबर ना, ऑनलाईन मेंबर दिसतंय सर्वांना. ठीक आहे, आता हे काय आहे, गुगल अकाउंट आहे. आणि गुगल अकाउंटवर आल्यानंतर मी सपोज इथे क्लिक करते, ठीक आहे, आणि इथे मला जे काय माझं नेम आहे, बरोबर ना, ते नेम मला काय करायची, अपडेट करायचं आहे. ठीक आहे, आता इथे काय माझी पर्सनल इन्फॉर्मेशन आहे, त्या पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये मला करायची, माझं नाव अपडेट करायची. मला फक्त माझं नाव कोणतं अपडेट करायची, माझं लास्ट नेम अपडेट करायचं. काय करायचे मला लास्ट नेम अपडेट करायची. मग मी इथे क्लिक करतो अपडेटवर, म्हणजे अपडेटचं बटन नाही, पण इथे मी जसं क्लिक केलं, आला डेटा फॉर्म मध्ये, माझं जुनं नाव आलं, जुनं फर्स्ट नेम आलं आणि जुनं सरनेम पण आले, बरोबर ना, म्हणजे लास्ट नेम आले. मला आता फक्त ह्यातला करायची की लास्ट नेम चेंज. मग मी ते लास्ट नेम चेंज करू शकतो असं काहीतरी, आणि इथे सेव्ह करणार मी. म्हणजे काय मेथड आहे इथं, मला मला जे काय फर्स्ट नेम आहे ते फर्स्ट नेम डबल भरायला लागलं का. जसं की आता तुम्ही बँकेत गेला, ठीक आहे, बँकेत ठीक आहे, आता तुम्ही बँकेत गेलात हा, आणि बँकेत गेल्यानंतर तुम्ही एखादं नवीन अकाउंट ओपन करायचे, तुम्हाला नवीन अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्ही काय करतात, तिथून एक फॉर्म घेतात, बरोबर. आणि त्या फॉर्म मध्ये काय असतं, तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन भरतात. पण त्या फॉर्म मध्ये फील्ड किती असतात, भरपूर सारे असतात. तुमचं नाव, गाव, पत्ता, आधार नंबर, तुम्ही काय करतात, शिक्षण काय तुमचं, म्हणजे एवढी सगळी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असते, बरं का. तुम्ही फॉर्म भरला आणि फॉर्म मध्ये तुमची छोटीशी मिस्टेक झाली, सोबत तुमची बर्थ डेटच चुकली,
मग बर्थ डेट चुकली तर तुम्ही काय करता? काय करतात? यशा मारतो, जाऊन देतो, आहे की नाही, खडाखड करतात, है ना. पण तुमची बर्थ डेट चुकली, बरोबर थोडीशी इन्फॉर्मेशन चुकली, तर तुम्ही काय करता? नवीन फॉर्म घेता आणि डबल इन्फॉर्मेशन भरता. ठीक आहे, मग तिथं तुमचं काय झालं? जेवढी तुम्ही सगळं फॉर्म भरलेला, डबल तुम्हाला मेहनत गेली, तुमची एफर्ट्स वाढले, बरोबर ना. म्हणजे तुम्ही ऑलरेडी नेम भरलं होतं, मोबाईल नंबर बरोबर होता, ईमेल ऍड्रेस वगैरे सगळं बरोबर होतं, फक्त चुकलं काय होतं? बर्थ डेट. मग तुम्ही काय केलं? नवीन फॉर्म घेतला आणि डबल नेम, मोबाईल, ईमेल, फोन नंबर सगळं डबल काय करा, फिलअप करत बसला आणि बर्थ डेट पण डबल फिलअप, बरोबर. मग त्याच पद्धतीने इथे एफर्ट्स वाढतात, बरोबर ना. मग ते एफर्ट्स कमी करण्यासाठी मग इथे गुगलने काय केलंय की आता तुला काय करायची, तर तुझं फक्त लास्ट नेम चेंज करायचे ना. तुझं फर्स्ट नेम मी ऑलरेडी राईट करून देतो, दिलंय नाही ते फर्स्ट नेम ऑलरेडी राईट करून मला, आणि लास्ट नेम तुला चेंज करायचे, लास्ट नेम चेंज कर, बरोबर. म्हणजे आपण काय करणार, जो काही डेटा अपडेट करायची, डेटा अपडेट करण्याआधी आधी आपण डेटा घेऊन येणार आणि एका टेप फॉर्म मध्ये काय करणार, आपण डेटा शो करणार. म्हणजे ह्यांनी कसं केलंय, ऑलरेडी शो केले ना एका, ह्याच पद्धतीने आपण काय करणार, डेटा पहिल्यांदा अपडेट करण्याऐवजी डेटा पहिल्यांदा घेऊन येणार आणि एका टेबलमध्ये शो करणार. ठीक आहे, आपण एक्झाम्पलच घेऊ, नाही समजलं तरी काय अडचण नाही, फक्त एकदा कॉन्सेप्ट कसा असतो ते समजून घ्या. जसं इथं डिलीटचं बटन आहे, त्याच पद्धतीने राहणार आपलं अपडेटचं बटन. मग मी लिस्ट मध्ये आलो, लिस्ट मध्ये आल्यानंतर जसं हा डिलीटचं बटन आहे, ऍज इट इज आपलं काय राहणार, एक अपडेटचं बटन. मग मी याला करतो एकदा कॉपी आणि टीडीच्या आतमध्ये मी इथे पेस्ट करतो. जिथे काय डिलीट आहे, डिलीटच्या जागी मी काय करणार, इथे अपडेट, आणि इथे पण मी करतो एडिट. ओके, आणि इकडे येऊन आपण चेक करू, अपडेटचं बटन आलंय. जसं मी डिलीट वर क्लिक करणार, डेटा होणार डिलीट, आणि अपडेट वर क्लिक केल्यावर डेटा अपडेटला जाणार. आलो. आता डेटा अपडेट करण्यासाठी पण आपल्याला कोणता डेटा अपडेट करायचा आहे, त्यासाठी पण आपल्याला आयडी लागणार आहे. मग तशी आपण पॅरामीटर मधून आयडी पाठवली, जशी डिलीटला पाठवली त्याच प्रकारे अपडेटला पण काय केले, आपण आयडी पाठवली. बॅक आलो, बॅक आल्यानंतर मी करतो अपडेटवर क्लिक, अपडेटवर क्लिक केल्यानंतर काय इथे URL स्लॅश एडिट. मग जी काय स्लॅश एडिटची URL आहे, आपण ती एकदा बनवून घेऊ. बनवण्यासाठी मी आलो index.js मध्ये ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश एडिट, आणि स्लॅश बरोबर आपण एक आयडी पण पाठवली, आयडी कॅच करण्यासाठी स्लॅश साप चावल्यासारखं कोलन आणि आयडी. त्यानंतर ऍज इट इज फंक्शन राहणार, फंक्शन मध्ये रिक्वेस्ट रिस्पॉन्ड, आणि इथे रिस्पॉन्ड डॉट काय करायचं, सेंड करतो. चेक करतो की जो काय आयडी आलाय का कन्फर्म येतोय की नाही. आयडी कशात आला, मग रिक्वेस्ट डॉट पॅरम मध्ये. मग तो आयडी कॅच करण्यासाठी मी एक व्हेरिएबल घेतला आयडी नावाचा, आणि जो काय आयडी आलाय तो आयडी आलाय रिक्वेस्ट डॉट पॅरम्स मधून आयडी. चेक करू आपण जो काय आयडी भेटतोय का कन्फर्म भेटतोय का नाही. इकडे आलो, रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यानंतर 4 नंबर भेटला, ह्याच्यावर क्लिक करतो, किती 3 नंबर भेटला, म्हणजे आपल्याला आयडी भेटतोय. मग जो काय हा आयडी भेटतोय, ह्या आयडीचा यूज करून आपल्याला डेटा पहिल्यांदा घेऊन यायचंय. काय करायचं, आपल्याला डेटा घेऊन यायचंय. मग डेटा घेऊन येण्यासाठी काय क्युरी असेल, मग var SQL इक्वल टू टिल्ट. काय क्युरी असेल, डेटा घेऊन यायचा आहे, काय राहणार, सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट्स. त्यानंतर कोणता डेटा आणायची, आपल्याला एकच डेटा आणायची, कोणत्या, जो का आपल्याला हा आयडी भेटतोय, ह्या आयडीचा यूज करून आपल्याला डेटा घेऊन यायची. मग त्यासाठी क्युरी राहणार वेअर. कोणता बोललं की काय राईट करणार आपण, वेअर. वेअर ज्याची ही प्रोडक्ट आयडी मॅच झाली तर डेटा काय करतो, घेऊन ये. आणि इथे मी राईट करतो, जो आयडी भेटलाय तो आयडी इथे अटॅच करून देऊ आपण. बस, क्युरी झाली क्रिएट. क्युरी चेक करू, मी SQL इथे चेक केली, इकडे आलो, रिफ्रेश केलं, आणि अपडेट वर क्लिक करतो. जसं अपडेट वर क्लिक केलं, किती आली, सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट वेअर प्रोडक्ट आयडी इक्वल टू टी. त्यानंतर दुसऱ्या अपडेट वर 4 येते, मध्ये आपली क्युरी काय होते, रन होते. मग क्युरीला एकदा रन करून टाकू. रन करण्यासाठी मी इथे राईट करतो कॉन डॉट
राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये पहिलं SQL कोमा फंक्शन, आणि फंक्शन मध्ये एरर, सेकंड असतो डेटा. आणि त्यानंतर जो काही डेटा आलाय तो डेटा मी इथे रिस्पॉन्ड डॉट कर सेंड करतो की कन्फर्म डेटा येतोय की नाही. चेक करायचे एकदा, रिफ्रेश करू. जसं रिफ्रेश केलं आपल्याला डेटा भेटला. किती नंबरचा डेटा आहे? 4. त्याचं प्रोडक्ट नेम वाईट आहे. परत प्राइस भेटली. जसं की मी परत ह्या अपडेटवर क्लिक करतो, तोच डेटा आहे. ठीक आहे. त्यानंतर मी ह्या अपडेटवर क्लिक करतो, आलाय डेटा 3 नंबरचा डेटा, त्याची कुर्ती, त्याची प्राइस आली. ठीक आहे. म्हणजे काय होतंय, जो काय आपण आयडी पाठवलाय त्या आयडीचा यूज करून आपण डेटा काय केला इथे घेऊन आलो. मग जो काही डेटा घेऊन आलेला आहोत तो काय करायचा, एका टेबल मध्ये फॉर्म मध्ये शो करून द्यायचा. जसं की ठीक आहे, फक्त मेथड समजा आता मला डेटा हा शो करायचा आहे एका पेजवर किंवा एका मला फॉर्मवर शो करायचा आहे. मग मला फॉर्मवर शो करण्यासाठी मी अजून एक पेज बनवतो. जसं की मला पेज बनवतो मी edit.egs. ठीक आहे. आणि इथे मी राईट करतो अपडेट प्रोडक्ट. आणि जो काय हा डेटा आलाय, कोणत्या ह्या डेटा व्हेरिएबल मध्ये आलाय. डेटा हा व्हेरिएबल मला कुठे पाठवायचा आहे? edit.egs ला पाठवायचा आहे. कुठे पाठवायचा आहे? edit.egs ला. मग डेटा पाठवण्यासाठी आधी आपण ओबीजे घेणार, इक्वल टू कर्ली ब्रॅकेट. त्यामध्ये पहिलं काय असणार, त्याला एक नाव देऊ आपण. मी देऊ इन्फो नाव देऊ, कोमा दिला आणि ह्या डेटा पाठवून दिला. ठीक, कोमा नसतो इथे, कोलन असतो. ठीक आहे. अरे, आणि हा डेटा आपल्याला पाठवायचा आहे रिस्पॉन्ड डॉट रिडायरेक्ट. रिडायरेक्ट नाही राहणार इथे, रेंडर राहणार. रेंडर कुणाला करायचं आपल्याला? edit.egs. आणि कोमा द्यायचा आणि इथे ओबीजे पास करून द्यायचा. डेटा पाठवलाय बरं का आपण कोणत्या edit.egs ला. आता चेक करू. रिफ्रेश केल्यानंतर अपडेटवर क्लिक केलं, कोणत्या पेजला आलो आपण? अपडेट प्रोडक्टला आलो. मग इथे काय असणार, आपला जो काही डेटा आहे ते डेटा फक्त आपण शो करणार. मग कसा का डेटा शो करणार, की एका फॉर्म मध्ये शो करणार. जसं की आपला home.egs मध्ये फॉर्म आहे त्याच प्रकारे आपण तिथे शो करणार. मग मी ऍज इट इज हा फॉर्म काय करतो, कॉपी करतो आणि edit.egs मध्ये काय टाकतो, पेस्ट करतो. केला. आता चेक करायचंय, आलो इथे. जसं मी अपडेटवर क्लिक करतो, आलो अपडेटला. तरी आपण इथे बघितलं होतं. जसं मी काय करतोय, इथे क्लिक करतोय. इथे क्लिक केल्यानंतर मी कुठे जातोय, आपला टेबल झालाय शो मला. आणि इथे मला आलंय फर्स्ट नेम आणि सरनेम. ह्याच प्रकारे आपल्याला तो जो काही डेटा अपडेट आलाय तो डेटा आपल्याला ऑलरेडी दिसला पाहिजे, बरोबर ना. मग तेच केलंय आपण इथे. बघा ना, अपडेटवर क्लिक केलं, आला इनपुट बॉक्स 2 आणि इथे आलंय सेव्ह प्रोडक्ट. इथे पण तेच आहे. बॅक आलो, अपडेटवर क्लिक केलं, झाले 2 फॉर्म शो आणि इथे आले सेव्हचं बटन. पण त्यांनी काय केलं, इथे डेटा शो केलाय. आपला डेटा आहे का? मग डेटा शो करण्यासाठी आपण डेटा इथून पाठवलाय. कुठे पाठवलाय? एका इन्फो व्हेरिएबल मध्ये edit.egs ला डेटा पाठवलाय आहे ना. आणि आपल्याला ह्या फॉर्म मध्ये डेटा शो करायचा. इथे मी जी काही सेव्ह प्रोडक्ट आहे, सेव्ह प्रोडक्टच्या जागी मी करतो अपडेट प्रोडक्ट. ठीक आहे. आणि त्यानंतर आता मला तो डेटा शो करायची. असा डेटा शो करण्यासाठी आपण एक ऍट्रिब्यूट यूज करतो. कोणतं ऍट्रिब्यूट आहे? हा, ठीक आहे. एक ऍट्रिब्यूट आहे असं व्हॅल्यूज नावाचं, शिकलात ना तुम्ही. आणि व्हॅल्यू मध्ये मी असं राईट केलं तर पाहिलं ना, ऍट्रिब्यूट आलं दत्ताना. अरे पाहिलं ना ऍट्रिब्यूट व्हॅल्यू. ह्या व्हॅल्यू मध्ये आपण असं राईट करू शकतो. जसं की मी प्राइस मध्ये राईट करतो, व्हॅल्यू ऍट्रिब्यूट घेतला आणि व्हॅल्यू मध्ये मी सांगतो 12 राईट केला आणि इकडे जाऊन रिफ्रेश आलं 12. मग ह्याच प्रकारे आपण जो काही डेटा पाठवलाय ते डेटा आपण इथे प्रिंट करणार. जसं की डेटा पाठवला इन्फो मध्ये, मग edit.egs ला आलो आणि इथे मी काय करतो, व्हॅल्यूज घेतो. ऍट्रिब्यूट घेतला, ह्याच्या आतमध्ये मी एक egs चा सिंटॅक्स ओपन करतो. आणि जो काही डेटा पाठवलाय आपण डेटा पाठवलाय इन्फो मध्ये आणि इंडेक्स नंबर ऑफ 0 आहे ना इथे 0. आणि त्यामधून आपल्याला प्रिंट करायची प्रोडक्ट नेम. आणि egs चा सिंटॅक्स केला मी इथे. चेक करायचे एकदा, रिफ्रेश केलं, आलं कुर्ती आली. त्याच प्रकारे मी प्राइस पण इथे काय करतो, आता व्हॅल्यू मध्ये
प्रिंट व्हॅल्यूज घेतला इक्वल टू इजेसचा सिंटॅक्स ओपन इक्वल टू इन्फो ऑफ इंडेक्स नंबर 0 आणि त्यामधून आपल्याला प्रिंट करायची प्रोडक्ट प्राइस आणि इजेसचा सिंटॅक्स केला मी इथे क्लोज झालंय. आली प्राइस आली ना. चेक करू एकदा रिफ्रेश केलो अपडेट वर क्लिक करतो आलं व्हाईट शेट आणि त्याची प्राइस. समजतंय का नाही डोक्यावर जातंय. ऑनलाईन मेंबर्स थोडं तरी समजलं का नाही काहीच. डिलीट पर्यंत समजलंय अपडेटचं नाही समजलं. ठीक आहे अजून कंप्लीट नाही झालं अपडेटचं. आता काय करायचं जसं आपण अपडेट लावलंय सेव्ह प्रोडक्ट करतो. सेव्ह प्रोडक्टच्या जागी आपलं एक बटन असणार इथे. आता सेव्ह प्रोडक्ट नसणार इथे असणार आपलं अपडेट प्रोडक्ट. आणि जसं आपण अपडेट प्रोडक्टवर क्लिक करतो बॅकएंडला एक क्युरी चालवायची अपडेटची. जसं अपडेट केलं आता जसं की मी लिस्ट डॉट इजेस मध्ये काय केलं अपडेटवर क्लिक केलं मला इथे प्राइस चेंज करायची. प्राइस टाकायची मला 999 आणि अपडेट प्रोडक्ट. डेटा कुठे गेला अपडेट प्रोडक्टला. ही याची एक URL बनवायची आणि URL रन झाली की एक अपडेटची क्युरी काय झाली पाहिजे एक्झिक्यूट झाली पाहिजे. ठीक आहे तुम्ही एवढं ट्राय करतात ऑनलाईन मेंबर ट्राय करतात का नाही एवढं. ठीक आहे अपडेटचं जमलं तर करा नाहीतर उद्या आपण काय करू त्याचं एकदा रिपीट घेऊ चालेल ना. पण डिलीट पर्यंत सर्वांना जमलं पाहिजे ऑनलाईन मेंबर्स. ठीक आहे ना. अरे काय करतात ऑनलाईन मेंबर्स. परत एकदा रिपीट करायचं. ठीक आहे तुम्हाला फास्ट मध्ये सांगतो कसं केलंय फक्त. रिपीट मध्ये आता ऑनलाईन मेंबर्स तुम्ही फक्त आधी ट्राय करा डिलीट पर्यंत ट्राय करा मग अपडेटचं आपण रिपीट घेऊ चालतंय ना. वैष्णवी डिलीट पर्यंत तुम्ही नोट करून घ्या. अपडेट रिपीट करायचं. ठीक आहे अपडेट अजून कंप्लीट नाही झालं आपलं आणि तुम्ही डिलीट पर्यंत ट्राय करा. ठीक आहे जमलं तर करा नाहीतर मग उद्या आपण रिपीट घेतो. ठीक आहे अजून कंप्लीट एक्झाम्पल नाही झालं अपडेटचं त्यामुळे रिपीट उद्या घेऊन आपण डायरेक्ट सगळं पूर्ण एक्झाम्पल.